स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. अखेर मान्सून तळ कोकणात दाखल, मात्र पेरणीबाबत घाई न करण्याचा सल्ला. राज्यवासियांची आणि प्रामुख्याने चातकासारखी पाण्याची वाट पाहणाऱ्या बळीराजाची प्रतीक्षा अखेर संपली. गुरुवारी केरळमध्ये धडकल्यानंतर मान्सूनने अतिशय वेगाने वाटचाल करत शनिवारी 6 जून रोजी तळकोकणातून महाराष्ट्रात अधिकृत प्रवेश केला. शुक्रवारी कर्नाटक, तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापल्यानंतर मोसमी वाऱ्याने संपूर्ण गोवा व्यापला आणि शनिवारी महाराष्ट्राच्या सीमेत पाऊल ठेवले. मान्सूनच्या या वेधशाळेमुळे दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाला सुरुवात झाली असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हवामान स्थिती अत्यंत अनुकूल आहे. तळकोकणात हजेरी लावल्यानंतर आता हे मोसमी वारे मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने पुढे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लवकरच मुंबईतही मान्सून धडकेल असा अंदाज असल्याने मुंबईकरांची धाकधूक आणि उत्सुकता दोन्ही वाढली आहे. आगामी काही दिवसात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मान्सूनच्या या आगमनामुळे राज्यातील तापमानात घट होऊन हवेत गारवा निर्माण झाला आहे. तसेच शेतकरी वर्गात खरीप हंगामाच्या तयारीसाठी कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र हवामान विभागाने यंदा जून महिन्याच्या सुरुवातीला पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना घाईघाईने पेरण्या न करता जमिनीत पुरेसा पाऊस झाल्याची खात्री करूनच पेरणीचा निर्णय घेण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला आहे. मान्सूनची पुढील वाटचाल कशी राहते यावर आता सर्वांचेच लक्ष लागले असून शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करूनच शेतीचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.